व्यंजन संबंधी हस्तमुद्रा. पादांती व्यंजने असतील तर ती व्यंजने दाखविण्यासाठी हस्तमुद्रा दाखविल्या जातात. त्या मुद्रांचे 5 प्रकार दिसून येतात. मुष्ट्याकृतिर्मकारे स्यात्. पादांती किंवा अवसानी जर मकार आलेला असेल तर मूठ वळून तो मकार दाखविला जातो. उदाहरणार्थ आहमजा निगर्भधमा त्वमजासि गर्भधम. या ठिकाणी मकाराचे उच्चारण करताना मूठ वळविलेली आहे. नकारे तु नखग्रहः. पादाच्या शेवटी नकार आल्यास तर्जनीच्या नखाला अंगठ्याने स्पर्श केला जातो. उदाहरणार्थ पंथा मनुद्रश्याधीरो अन्वाले धीरे रथ्यो न रश्मी. या ठिकाणी नकाराचा उच्चार करताना नखग्रह अर्थात तर्जनीच्या नखाला स्पर्श केलेला दिसून येतो. ककारांते टकारांते ङणे तर्जनिकान्नमेत. क ट ङ ण ही व्यंजने अवसानी असतील तर तर्जनी वाकवावी अर्थात तर्जनीच्या रेफासारख्या आकाराने ही व्यंजने दाखवावीत. उदाहरणार्थ अध्यावोचदधिवक्ता प्रथमो दैव्यो भिखक. इमां वाचमभिवृष्णे गृह्णन्त आसद्यास्मिन् बारेहि खीमा दायध्वग्स्वाहा पाट. ङ ण पदांती असणारी उदाहरणे पदपाठात दिसून येतात. उदाहरणार्थ दध्यंग या ठिकाणी क ट ङ ण यांच्या उच्चारणाच्या वेळी तर्जनीचा रेफाकार केलेला दिसून येतो. पंचांगुल्यम पकारे च. पकार जर अवसानी असेल तर 5ही बोटे एकत्र करून तो दाखविला जातो. उदाहरणार्थ गायत्री त्रिष्टुप जागत्यानुष्टुप पंक्त्या सह. गायत्री त्रिष्टुप. तकारे कुंडलाकृतिः. अवसानी तकार आल्यास कुंडलाप्रमाणे मुद्रा करून तो दाखविला जातो. उदाहरणार्थ सहस्रशीरेखा पुरुखाः सहस्राक्षाः सहस्रपात. या ठिकाणी तचा उच्चार करताना कुंडलाकृती केलेली आहे. वरील सर्व उदाहरणांमध्ये क वर्गीय व्यंजनांपैकी क ङ, ट वर्गीय व्यंजनांपैकी ट ण, त वर्गीय व्यंजनांपैकी त न, प वर्गीय व्यंजनांपैकी प म ही व्यंजने अवसानी असतील तर कोणत्या मुद्रेने दाखवावीत हे सांगितले आहे. या व्यतिरिक्त च, य इत्यादी व्यंजने अवसानी असतील तर त्यासाठी विशिष्ट मुद्रा सांगितलेली नाही आणि अशी व्यंजनेही
अवसानी दिसत नाहीत.